नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण लेसन 4 टू हॅवला सुरुवात करत आहोत. टू हॅवमध्ये आपण मालकी दाखवणारी वाक्य कशी असतात, नातेसंबंध कसे सांगायचे असतात, आजार किंवा शारीरिक स्थिती कशी सांगायची असते, गुण भावना कशा व्यक्त करायच्या असतात, अमूर्त गोष्टी दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारची रचना किंवा ती वाक्य कशी बनतात, हे आपण टू हॅवमध्ये शिकतो. टू हॅवचा वापर करून आपल्याला ती वाक्य बनवावी लागतात. पण सर्वात महत्त्वाचं असतं, मी नेहमी सांगतो, एखादी भाषा शिकायची असेल तर आपल्याकडे शब्दसाठा असणं फार गरजेचं आहे. कोणतेही शब्द पाठ करून जमत नाही, कोणतेही शब्द पाठ करून चालत नाही. तर योग्य शब्द आणि योग्य शब्दसाठा आपल्याकडे असावा लागतो. तुम्हाला जर म्हणायचंय माझ्यात आत्मविश्वास आहे, तर आत्मविश्वासाला काय म्हणतात? तुम्हाला म्हणायचंय तो माझा साडू आहे, तर साडू या शब्दाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, ते आपल्याला माहीत असायला हवं. एखाद्या स्त्रीला म्हणायचं आहे की ही माझी जाऊ आहे, जाऊबाई आहे, ह्या आमच्या जाऊबाई आहे, तर जाऊ या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर अशा प्रकारची शब्द जी आपल्या उपयोगी आहे तीच शब्द आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. हे व्हिडिओ लेक्चर आपलं टू हॅवची पूर्व तयारी असणार आहे. याच्यात आपण जवळजवळ 130-140 शब्दांचा अभ्यास करणार आहोत. ती 130-140 शब्दांच्या जवळपास शब्द ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि ही सर्वच शब्द अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य शब्द असतील तरच योग्य वाक्य तयार केलं जातं, योग्य वाक्य बोललं जातं. म्हणून ह्या व्हिडिओला थोडंही स्किप न करता सर्व शब्द व्यवस्थित वाचा, व्यवस्थित बघा, लिहून घ्या, पाठ करा, जेणेकरून समोरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे सेंटेन्स शिकणार आहोत ती तुम्हाला अगदी डायरेक्ट कळाली पाहिजे. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. चला, भाग 1 मध्ये आपण पाहू वस्तूंची नावे. पहिला शब्द आहे पेन. पेन म्हणजे पेन. बुक पुस्तक. बॅग पिशवी. हे जरी शब्द सोपे वाटले तरी समोर फार भारी भारी शब्द आहे, फक्त बघत राहा. मोबाईल. मोबाईल. बायसिकल. सायकल. वॉच घड्याळ. लॅपटॉप. लॅपटॉप. मनी पैसे. अम्ब्रेला छत्री. कॅमेरा. कॅमेरा. नोटबुक वही. चला, हे सर्व शब्द लिहून घ्या, पाठ करा. चला समोर बघूया. 11 शब्द आपण आतापर्यंत बघितले. ड्रेस कपडे. कंप्यूटर संगणक. कबर्ड कपाट. वॉलेट
पैशाची पिशवी, हॉल तिकीट, प्रवेशपत्र, प्रॉपर्टी, मालमत्ता, लायसन्स म्हणजे परवाना, फर्निचर, घरगुती सामान, आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र, क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता, डिग्री, पदवी, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. चला समोर. अकाउंट, आपण इन्व्हेस्टमेंटपर्यंत बघितलं होतं ना. चला, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, सेविंग्स बचत, अकाउंट खाते, बॅलन्स शिल्लक, अथॉरिटी म्हणजे अधिकार, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी, रिसोर्स संसाधन, पजेशन म्हणजे मालकी. चला भाग 2. तर भाग 2 मध्ये आपण पाहणार आहे नातेसंबंध. आता नातेसंबंध बघा, नातेसंबंध याला हायलाइट करायला विसरलो मी. चला, नातेसंबंध सन मुलगा, डॉटर मुलगी, फादर वडील, मदर आई, ब्रदर भाऊ, सिस्टर बहीण, हजबंड नवरा, वाईफ बायको, अंकल काका मामा, आंट काकू किंवा मावशी, कझन चुलत भाऊ किंवा चुलत बहीण, नेफ्यू पुतण्या भाचा. चला समोर. नीस पुतणी भाची, फादर इन लॉ सासरे, मदर इन लॉ सासू, ब्रदर इन लॉ दीर किंवा मेहुणा, सिस्टर इन लॉ वहिनी, भाऊजाई, इथं भाऊजाई झालं त्याला आपण भाऊजाई म्हणतो किंवा ननंद, सन इन लॉ जावई, डॉटर इन लॉ सून, को ब्रदर साडू, को सिस्टर
जाऊ, फादर आजोबा, ग्रँड मदर आजी, फ्रेंड मित्र किंवा मैत्रीण. इथं एक छोटीशी माहिती देतो मी तुम्हाला. आपण लॉला काय म्हणतो? कायदा. मग कायद्याने जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांना त्या प्रत्येक शब्दावरती त्या कायद्याने जे नातेसंबंध आपले तयार होतात तर ती नाती कशी ओळखायची बघा. सासरे कसे असतात? आपले वडिलांसारखे असतात, म्हणजे वडिलांसमान असतात, पण म्हणून त्यांना फादर इन लॉ. म्हणजे थोडक्यात मला आठवलं म्हणून सांगतोय. आता बायकोचा भाऊ साला जो असतो तो आपल्या भावाप्रमाणे असतो, म्हणून ब्रदर इन लॉ. साली भाऊजाई. तर अशा पद्धतीनं थोडक्यात लक्षात ठेवायचं ते. चला समोर. नेबर शेजारी, पार्टनर जोडीदार, कलीग सहकारी, गेस्ट पाहुणा, रिलेटिव्ह नातेवाईक, बेबी बाळ, चाइल्ड मुलगा किंवा मुलगी, इन लॉज सासरकडील मंडळी. चला भाग 3 सुरू करूया. भाग 3 मध्ये आपण कोणती शब्द पाहणार आहे बघा. आजार, वेदना आणि शारीरिक स्थिती दाखवणारी शब्द आपण या भागात पाहणार आहे. पहिला शब्द फिवर ताप, कोल्ड सर्दी, कफ खोकला, हेडेक डोकेदुखी, स्टमक एक पोटदुखी, टूथएक दातदुखी, बॅकएक पाठदुखी, बॉडी पेन अंगदुखी, ॲलर्जी इन्फेक्शन संसर्ग. चला समोर. इंजुरी जखम, वुंड घाव, वीकनेस अशक्तपणा, नॉझिया मळमळ. या शब्दाला नॉझिया किंवा नॉसिया असंही वाचतात. तुम्ही नॉसिया म्हणा किंवा नॉझिया म्हणा, फरक पडत नाही. ओमिटिंग उलटी, डिझिनेस चक्कर येणे, एन्झायटी चिंता, स्वेलिंग सूज, फ्रॅक्चर हाड मोडणे, स्ट्रेस ताण, प्रॉब्लेम समस्या, सिकनेस आजारपणाची अवस्था. इलनेस आजार, न्यूमोनिया म्हणजे निमोनिया, मलेरिया म्हणजे मलेरिया, कॅन्सर कर्करोग, डेंग्यू
डेंग्यू, टायफॉइड, डायबिटीज, मधुमेह, अस्थमा, दमा. चला भाग चौथा सुरू करूया. चौथ्या भागात काय पाहणार आहे बघा. चौथ्या भागात पाहणारे गुण, भावना, मानसिक अवस्था दाखवणारी शब्द. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, करेज, धैर्य, पेशन्स, संयम, होप, आशा, फेथ, श्रद्धा, टॅलेंट, प्रतिभा, एबिलिटी, क्षमता, स्ट्रेंथ, ताकद, पॉवर, सामर्थ्य. चला समोर. ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, काइंडनेस, दयाळूपणा, नॉलेज, ज्ञान, एक्सपिरियन्स, अनुभव, इंटरेस्ट, आवड, रिस्पेक्ट, आदर, लव, प्रेम, फियर, भीती, डाऊट, संशय, हॅपीनेस, आनंद, सॅडनेस, दुःख, आयडिया, कल्पना. चला. प्लॅन, योजना, ड्रीम, स्वप्न, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी, मेमोरी, स्मरणशक्ती, इन्फॉर्मेशन, माहिती, अपॉर्च्युनिटी, संधी, ॲडवाइस, सल्ला, गोल, ध्येय, सोल्युशन, उपाय, फ्रीडम, स्वातंत्र्य, ऑप्शन, पर्याय. वर्क, काम, टाइम, वेळ, मनी, पैसे, स्किल, कौशल्य, हेल्थ, आरोग्य, चॉईस, निवड, सपोर्ट, पाठिंबा, पर्पज, उद्देश, एज्युकेशन, शिक्षण. चला भाग पाचवा बघूया. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असं समजा. ह्या प्रकरणाचा आत्मा आहे मित्रांनो हा. हे कळालं तर प्रकरण कळेल, हे नाही कळालं तर प्रकरण कळणार नाही, वाक्य बनवता येणार नाही. आता हे फक्त मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घ्या, ते व्यवस्थित वाचा. ज्या वेळेला आपण समोर सेंटेन्स तयार करूया याचे, त्या वेळेला मी ते तुम्हाला आणखीन समजूनच सांगेल. लक्षात घ्या, समजल्याशिवाय आपण पुढं जाणारच नाही. हे प्रकरण असं उकळून पाहिजे, तर तुम्हाला ताण घेऊ नका तुम्ही. बघा, इंग्रजी शिकताना
हेल्पिंग वर्ब्स आणि मेन वर्ब्स याचे खूप महत्त्व आहे. खूप महत्त्वाचे असतात दोघं. कोणकोणते? हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. आता टू हॅव प्रकारात हॅव, हॅज आणि हॅड मेन वर्ब म्हणून वापरले जातात. आता हॅव, हॅज, हॅड हे एकच आहे बरं का, लक्षात घ्या. हॅवचेच रूप असतात हे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आपलं मेन वर्ब काय आहे? हॅव आहे. डू, डज, डीड आणि विल हे आपले काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. पॉझिटिव्ह वाक्ये जेव्हा आपण पॉझिटिव्ह वाक्य करू त्यावेळेला काय होतं बघा. पॉझिटिव्ह वाक्यामध्ये डू, डज, डीड वापरले जात नाहीत. म्हणजे आपण आपलं सूत्र काय आहे? पॉझिटिव्ह वाक्याचं पहिल्यांदा सब्जेक्ट लिहितो, नंतर हेल्पिंग वर्ब लिहितो, नंतर उरलेला घटक लिहितो. उरलेल्या घटकाची सुरुवात मेन क्रियापदाने करतो. ठीक आहे. मग आपल्याला असं लिहायचं आहे, समजा आय. आता आयचं हेल्पिंग वर्ब आपण घेऊया डू. मेन वर्ब काय आपलं? मेन वर्ब एकच आहे, हॅव. मेन वर्ब हॅव आहे. आय डू हॅव. आणि मला म्हणायचं इथं समजा उरलेला घटक ब्रदर. आय डू हॅव अ ब्रदर. तर एकंदरीत असं वाक्य आपलं असेल, आय डू हॅव अ ब्रदर. आता मला सांगा, सूत्रानुसार हे तर बरोबर आहे. पहिल्यांदा सब्जेक्ट लिहिलं, नंतर हेल्पिंग वर्ब लिहिलं, नंतर मेन वर्ब लिहिलं आणि उरलेला घटक ब्रदर लिहिलं. पण यांचं म्हणणं काय आहे? म्हणजे सर्वांचंच ते म्हणणं असतं, पॉझिटिव्ह वाक्यात डू, डज, डीड वापरत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे हा डू इथं वापरायचा नाही. मग डू इथं वापरायचा नाही तर मग कुठं वापरायचा? तर तो ह्या हॅवमध्ये टाकून द्यायचा. हॅवमध्ये टाकून द्यायचा. मग हॅवमध्ये टाकला, जेव्हा आपण हा डू ह्या हॅवमध्ये टाकून देऊ तेव्हा हॅवमध्ये बदल होत नाही, तो हॅवच राहतो. मग जेव्हा डज ह्या हॅवमध्ये टाकू त्यावेळेला तो हॅज होतो. म्हणजे काय? हॅवचं हॅज होऊन जातं. मग जेव्हा डीड या हॅवमध्ये टाकू डीड, तेव्हा हॅवचं काय होऊन जाईल? हॅड होऊन जाईल. आणि जेव्हा ह्या विल तर टाकल्या जात नाही, विल त्याच्या बाजूला लिहितात. मग विल हॅव एकत्र केलं तर विल हॅव बनतं. डीड आणि हॅव एकत्र केलं तर हॅड बनतं. आणि डज आणि हॅव एकत्र करून लिहिलं तर हॅज बनतं. डू हॅव एकत्र करून लिहिलं तर ते हॅवच राहतं. तर मग हे हॅज काय आहे बाबा? हे हॅज आहे. हे हॅज नाही आहे, हे हॅव आहे. पण याच्यामध्ये आपण डज टाकलं, याच्यामध्ये डज घातलं, तेव्हा हॅवचं काय झालं? हॅज झालं. मग या हॅवमध्ये जर डीड टाकलं तर हे काय होईल? हॅड होईल. आणि याच्यातून या हॅजमधून डज काढून घेतलं तर पुन्हा काय होईल? हा हॅज त्याच्या मूळ रूपात जाईल, हॅव होऊन जाईल. तर या छोट्या छोट्या गोष्टी नाही कळाल्या तरी काही हरकत नाही, मी तुम्हाला पुन्हा समजून सांगणारच आहे सेंटेन्समध्ये. आता बघा, हे पण फार महत्त्वाचं आहे. डूचे सब्जेक्ट म्हणजे कोणत्या सब्जेक्टसोबत आपण डू वापरणार ते बघा. आय, यू, वी आणि दे सोबत आपण काय वापरणार? डू. ही, सी, इट नाउन सोबत डज. डीड आणि विल सोबत सर्व सब्जेक्ट वापरतो. चला समारोप काय सांगतो बघा. टू हॅव प्रकार समजल्यावर
मालकी, नाते, आजार, भावना आणि अनेक गोष्टी आपण सोप्या इंग्रजीत व्यक्त करू शकतो. बरोबर आहे, अगदी खरं आहे यांचं. तर हे का जर कळालं, टू हॅव समजलं, तर आजार, नाते बिते आपण सर्व सांगू शकतो, पण त्याच्या अगोदर लागतात आपल्याकडं शब्द, आणि तीच शब्द आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व जवळपास कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता मी जेवढी मेहनत घेतली, हे सर्व लिहिलं, सर्व हायलाईट बिलाईट, 4 वाजेपासून लेक्चर घेतोय, मी जी मेहनत घेतोय ते तुम्हाला देतोय. तुम्ही जर ते व्यवस्थित केलं तरच याचा फायदा. तुम्ही का जर नुसतं बघून स्किप केलं तर याचा काहीच फायदा नाही. मी काल सहज एक विचार करताना एक विचार डोक्यात आला, जर वेळेचा जर खेळ केला तर वेळ माफ करत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून वेळेचा काय करा, आदर करा आणि वेळेचा सदुपयोग करून घ्या. एक दिवस वेळ तुम्हाला खूप मोठं करून जाते. तर चला, जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. सर्वांना समोरच्या लेक्चरसाठी शुभेच्छा. आपला दिवस सुखाचा जाओ. सर्व शब्द व्यवस्थित लिहून घ्या, पाठ करा, म्हणजे समोर सेंटेन्स करायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. चला, धन्यवाद.